अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातु. विद्यार्थी मित्रांनो, सुफई क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण विषय मराठी यामधील जीवन गाणे ही कविता शिकणार आहोत. मुलांनो, आपण मागील भागात जीवन गाणे याच्या थोडक्यात आपण परिचय पाहिला होता आणि काही प्रमाणावर आपण याचे वाचन पण केले होते. आता आपण आज याला व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर चला मुलांनो, आपण पुढे बघूया. या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकून गेले. कवी म्हणतात की हे जे सृष्टी आहे, हे जे नेचर आहे, याच्यामधले जे सॉन्ग आहे, याच्यामधली जे सुंदरता आहे, यांनी मला म्हणजे काहीतरी मला शिकून गेले, मला काहीतरी अनुभव दिला. म्हणजे या सृष्टीनं, सृष्टी मीन्स नेचर, ॲटमॉस्फिअर, झिलमिल तारे, चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. हे जे मून आहे, हे ते चांद तारे आहे, यांच्यापासून पण कवीला काहीतरी अनुभव मिळालेला आहे. काहीतरी कवी म्हणतात आपण यांच्याकडनं पण आपण काहीतरी शिकलो आहोत. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कोणाला, तुळशी वरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकून गेले. आता इथं संबंधित कवी म्हणतात की हे जग खूप मोठे आहे. या जगात म्हणजे संस्काराची कोणाला जाण नाही आहे, पण याच्या माध्यमातून की जे तुळशी असते आणि तुळशीवर जे पंथी जळत असते, तर त्याच्यामधून मी पण काही शिकलो आहो. याच्यामधून पण आपण काहीतरी एक्सपिरियन्स, अनुभव आपण घेतलेला आहे. प्रेम काय ते कोणाला ठावे, नदी सागरा जीव का लावे, सवेर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकून गेले. कवी म्हणतात की प्रेम काय आहे हे कोणाला माहीत नाही, आणि जी नदी आहे म्हणजे रिवर, त्या सागरामध्ये म्हणजे ते का बरा जाते, आणि सवेर होऊनी नदीचे पळणे, नदी नेहमी वाहत राहते. मुलांना आपल्याला माहीत आहे, जी रिवर है, नदी है, हमेशा बहती रहती है. तो उसके वो काम से, उसके वो सुंदरता से, मतलब कवी म्हणतात की आपण काहीतरी शिकलो, आपण कुछ तजुर्बा लिया, कुछ एक्सपीरियंस उस पर से भी हमको मिलता है कि हमेशा मतलब ना रुकता. हम भी तो, हमको एक आधा काम रहा तो थोड़ा सा काम कर लेते हैं हम, उसके बाद रेस्ट लेते हैं, पण रिवर बहती रहती है. इसलिए कवी म्हणतात की याच्यामधून पण आपण काहीतरी शिकलो आहो, काहीतरी एक्सपिरियन्स, अनुभव आपण याच्यामधून घेतलेला आहे. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले. आता जे पक्षी असतात यांचे हौसले खूप बुलंद आहे. म्हणजे ते कुठे कमवायला जातात का? जो ये परिंदे है, जो ये बर्ड है, उनको क्या कहीं कंपनी में जॉब है क्या? नहीं, पण उनके हौसले बुलंद है, असे कवी आपल्याला म्हणतात. पिल्लासाठी किती सोसले, उनके जो पिल्ले रहते हैं मतलब घोंसले में रहते हैं, उनके लिए बहुत हमेशा हमेशा मतलब स्ट्रगल करते रहते हैं. आणि चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणेमधला शिकून गेले. आता मुलांना तुम्हाला माहीत आहे, वो जो परिंदे रहते हैं उनको कोई जॉब नहीं रहता, फिर भी उनको कमाने की फिक्र नहीं है, और उनके तजुर्बे में से उनका जो हार्डवर्क रहता, आपने देखे होंगे कि पक्षी घोंसले भी बहुत अच्छे बनाते हैं. उनका जो हार्डवर्क है, उनका जो स्ट्रगल है, उसमें से भी मतलब
आपल्याला कवी सांगतात की त्यांच्यामधून आपण काहीतरी एक्सपिरियन्स घेतला आहे, काहीतरी त्यांच्यामधून म्हणजे शिकण्यासारखा आहे की ते म्हणजे त्यांना कोणताही जॉब नसताना, कोणताही हे नसताना ते एवढे छान घोंसले तयार करतात, आपल्या पिल्ल्यासाठी दाना पाणी आणतात. अशा प्रकारे आपल्याला कवी म्हणतात की त्याच्यामधून पण आपण खूप काही म्हणजे शिकलो आहो. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. आता सागराची अथांगता मीन्स कि सागर बहुत खोल है, फिर भी क्या है, शांत है, उसमें बहुत पानी है, पर फिर भी आप समुद्र किनारे अगर घूमने के लिए गए तो वहाँ आपको मतलब सुकून महसूस होता. समंदर बहुत बड़ा रहता पर उसमें जो क्षमता है मतलब सहन करने की वहाँ वो बहुत बड़ी है, ऐसा कवि हमको या कवितेच्या माध्यमातून आम्हाला सांगत आहे. ही वृक्षाची स्थित प्रज्ञता म्हणजे हे जे वृक्ष आहे, हे जे ट्री आहे, हे आम्हाला सावली देते, आम्हाला अनेक प्रकारचे फळ देतात, हमको फल फूल देते है. और स्थित प्रज्ञता मतलब एक जैसा खड़ा है हमारी सेवा में, आणि दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगने मजला शिकून गेले. म्हणजे ये जो सागर है वो भी शांत रहता है. उसके बाद ये जो झाड़ है, ये जो पेड़ है, ये मतलब दूसरों के लिए फल देता है, दूसरों को छांव देता है, और इसके कार्य से भी मतलब बहुत कुछ यहाँ पर कवि ने अनुभव लिया है. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीवन गाणे ही कविता शिकलो आहो. याचा तुम्हाला छानपैकी वाचन करायचे आहे आणि याला मराठी वहीमध्ये 1 टाइम लिहायचं आहे. याचा PDF मी नंतर तुम्हाला ग्रुपवर पाठवणार आहो. तोपर्यंत तुम्हाला छान अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.